Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी, आज आपण यूपीएससी स्पर्धा परीक्षा या अंतर्गत यूपीएससी ही कुठल्या स्पर्धा परीक्षा घेते हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. यूपीएससी म्हटलं की आपल्याला IAS, IPS, IFS या परीक्षाच केवळ आठवतात, परंतु यूपीएससी ही याच्या पलीकडे देखील एक परीक्षा आहे. हीच आपण एक पाहण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडल्यानंतर 4 पद्धतीने तुम्ही मला थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून. 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून. 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर म्हणून, जेणेकरून मला भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवता येतील. Let's target competitive exam with Professor P's Positive Way. सर्वात प्रथम यूपीएससी ही कुठल्या एक्झाम कंडक्ट करते हे पाहण्यापूर्वी आपण आपल्या संविधानामध्ये, आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये यूपीएससीचं स्थान कुठं येतं हे पाहणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपले जे काही पिलर आहेत कॉन्स्टिट्यूशनचे, याला 3 पिलर असं म्हटलं जातं. लेजिस्लेचर किंवा लेजिस्लेटिव्ह याला आपण आपली संसद म्हणूया, एक्झिक्युटिव्ह यालाच आपण कार्यपालिका असं म्हटलं जातं, आणि ज्युडिशियल यालाच आपण न्यायपालिका असं म्हटलं जातं. तर या एक्झिक्युटिव्हमध्ये आपण जर थेरॉटिकली जर पाहिलं, जे काही तांत्रिक जे काही हेड आहेत ते आपल्या देशाचे राष्ट्रपती हे आपल्याला हेड दिसून येतात. राष्ट्रपती तांत्रिक हेड जरी असेल तर पंतप्रधान आणि त्यांच्या अंडर काम करणारं, त्यांना रिपोर्टिंग करणारं कॅबिनेट मिनिस्टर हे खऱ्या अर्थानं आपल्या देशासाठी, केंद्र सरकारसाठी पॉलिसी इम्प्लिमेंटेशन किंवा आपण म्हणूया की पॉलिसी डिझाईन करण्याचं काम केलं जात असतं. जे आपली जी काही संसद जी काही आहे, जी काही पॉलिसी डिझाईन केली, ती डिझाईन केल्यानंतर ही पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये, त्याचबरोबर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला त्या क्षेत्रातील किंवा मॅनेजमेंट या क्षेत्रातील अनुभव असणारे ब्युरोक्रॅटची गरज पडते. आणि हे जे काही ब्युरोक्रॅट्स आहेत, हे जे काही अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांची भरती करण्याचं काम जे काही केंद्र सरकारच्या लेवलला यूपीएससी ही एक बॉडी काम करते. आणि आज यूपीएससी हे नाव आठवलं तरी आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये एक ट्रान्सपरन्सी, ट्रस्टवरती किंवा कुठेतरी विश्वास निर्माण होतो. यातूनच यूपीएससी आणि यूपीएससी ज्या काही एक्झाम कंडक्ट करते त्याबद्दल आपल्याला त्यातील एक ट्रान्सपरन्सीबद्दल कुठलाही डाऊट राहत नाही. आज आपण या यूपीएससीच्या माध्यमातून कुठल्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात त्या एक्झामची नावं आणि थोडक्यात आपण रिक्वायरमेंट देखील पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण दरवर्षी मिलियन विद्यार्थी या यूपीएससी थ्रू ज्या काही 11 ते 12 एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात त्यासाठी अप्लाय करत असतात. त्यातील सर्वात प्रथम वेल नोन एक्झाम, जिला आपण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं म्हटलं जातं, IAS, IPS, IRS, IFS किंवा या पद्धतीची जी काही आपल्याला 3 स्टेजेस एक्झाम ही यूपीएससी कंडक्ट करते. कारण यूपीएससी म्हटल्यानंतर इट इज इक्वॅलंट विथ द सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन किंवा इक्वॅलंट विथ द IAS असं संबोधलं जातं. ही एक्झाम तर यूपीएससी कंडक्ट करते, याबद्दल नो डाऊट. ग्रॅज्युएशन ही त्याची मेन रिक्वायरमेंट असेल, परंतु ज्या काही इतर एक्झाम्स आहेत समोर एक्सटेंड आपण त्या यूपीएससी कंडक्ट करते याची आपल्याला जाणीव नसते. कुठल्या त्या एक्झाम्स आहेत, ज्याला आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं म्हटलं जातं. ही एक्झाम देखील 3 स्टेजमध्ये कंडक्ट केली जाते. जे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, सिव्हिल या इंजिनिअरिंग ब्रांचमधून ग्रॅज्युएशन चाललेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी
जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे टेक्निकल डिपार्टमेंट आहे. टेक्निकल डिपार्टमेंट्समध्ये आपण म्हणूया की डिफेन्स आलं, रेल्वेज आलं, PWD डिपार्टमेंट आलं. या ठिकाणी तांत्रिक कामाचं मॅनेजमेंट करण्यासाठी ग्रुप ए या पदासाठी जे काही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन किंवा आपण त्याला इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं म्हटलं जातं, ती एक्झाम देखील आपल्याला UPSC कंडक्ट करताना दिसते. तिसरी एक्झाम जी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम असं म्हटलं जातं. या ठिकाणी जी काही आपली सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस एक्झाम दोघांचाही प्रीचा पेपर हा एकच असतो, परंतु दोन्ही परीक्षेचे मेन पेपर आणि इंटरव्ह्यू आपल्याला सेपरेट दिसतात. जे काही विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडमध्ये आहे, म्हणजे आपण असं म्हणूया की ॲनिमल आहे, व्हेटरनरी ॲनिमल हजबंड्री किंवा व्हेटरनरीमधून ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी असेल, झूलॉजी ज्यांचं आहे, जिओलॉजी ग्रॅज्युएशनमध्ये आहे, किंवा आपण फिजिक्स आहे, केमिस्ट्रीज आहे, याचं मॅथ आहे, त्याचबरोबर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट स्टुडंट देखील या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात. ज्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ISA पद असतं, त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र असं ज्या आपण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जे काही ऑफिसर असतात त्यांना आपण म्हणूया की इंडिपेंडंट ज्युडिशियल अँड फायनान्शियल पॉवर असतात. ग्रुप ए साठी पद आहे. हेही एक अट्रॅक्टिव्ह पद आहे की जी पदासाठी सेपरेटली आपल्याला UPSC एक्झाम कंडक्ट करताना दिसून येते. हे जे काही पद आहे सेंट्रल बरोबर त्याचबरोबर राज्य सरकार या दोघांच्याही संगनमताने या पदाचा कारभार चालतो. हे आपलं तिसरं पद आपण या ठिकाणी पाहिलं. चौथं पद आपण जर पाहिलं ज्याला IES असं म्हटलं जातं, यालाच आपण इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस एक्झामिनेशन असं म्हटलं जातं. केंद्र सरकारमध्ये जे काही विविध डिपार्टमेंट आहे त्यासाठी जो काही विकास किंवा त्यासाठी जे काही बजेट अलोकेशन्स किंवा जे काही विश्लेषण करण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टी लागतात, त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी इकॉनॉमिक्स असेल, अप्लाइड इकॉनॉमिक्स असेल, त्याचबरोबर स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स असेल किंवा त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, ही विद्यार्थी या IES पदासाठी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांचा बॅचलर डिग्रीला स्टॅटिक्स हा सब्जेक्ट आहे, मॅथमॅटिकल स्टॅटिक्स हा सब्जेक्ट आहे किंवा अप्लाइड स्टॅटिक्स हा सब्जेक्ट आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन या स्टॅटिक्समध्ये झालं असेल तर ते विद्यार्थी देखील आपल्याला या ग्रुप ए सर्व्हिससाठी आपल्याला अप्लाय करताना दिसून येतात. सर्व डिपार्टमेंट आणि मिनिस्ट्रीमधील स्टॅटिस्टिकल पोस्ट या 2 पदांद्वारे भरल्या जातात. आता 5वं पद आपण जर UPSCमध्ये पाहण्याचा जर प्रयत्न केला, थोडंसं आपण म्हणूया की वेल असाइड पद आहे की या ठिकाणी प्रोव्हिडंट फंड ज्याला आपण लोक भविष्य निधी म्हटलं जातं, असिस्टंट कमिशनर, कम्पॅरेटिव्हली या पदाकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा आपल्याला पूर्णपणे हे पद UPSC कंडक्ट करतं हे देखील माहीत नसतं. हे जे काही प्रॉव्हिडंट फंड रिलेटेड जे काही अकाउंटचं वर्क आहे त्या संदर्भात रिकव्हरी असेल किंवा कुठलं एन्फोर्समेंट असेल, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं असेल, या सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही फंक्शन्स या प्रॉव्हिडंट फंड या पदाशी रिलेटेड्स आहेत ते संपूर्ण फंक्शन्स वर्कआउट करण्याचं काम असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर हे वर्कआउट करत असतं. आणि याही पदासाठी आपल्याला जनरल ग्रॅज्युएशन्स किंवा कुठल्याही रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून पदवी परीक्षा ही एक आपल्याला त्याची रिक्वायरमेंट दिसून येते. अजून स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिसेस एक्झाम की ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमामध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा याला अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स असं म्हटलं जातं. बारकाईने जर पाहिलं तर जबलपूर या ठिकाणी इंडियन रेल्वेज इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या संस्थेमधून जर SCRA एक्झाम जे विद्यार्थी पास होते 12th नंतर, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंटचं स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिसेस या एक्झामद्वारे या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये स्पेशली ट्रेन केलं जातं. थोडक्यात हा एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे की याचीही विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. काही एक्झाम्स UPSC या ग्रॅज्युएशन नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी कंडक्ट करते, तर काही एक्झाम अगदी अंडर ग्रॅज्युएट
जे काही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही एक्झाम कंडक्ट केली जाते. त्यातील वन ज्याला आपण स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस एक्झाम किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला SCRA असं संबोधलं जातं. आणि या पद्धतीची जर परेड जर पाहिली तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक जोश उत्पन्न होतो, प्रत्येकाच्या मनामध्ये एक पॅट्रियोटिक फिलिंग उत्पन्न होत आहे. ही जी काही कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम्स आहे त्यातील आपण या 2 एक्झाम जर पाहिल्या, या ठिकाणी एअरफोर्स अकॅडमी आहे आणि इंडियन नेव्हल अकॅडमी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगमधून किंवा टेक्नॉलॉजीमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते विद्यार्थी या 2 पोस्टसाठी अप्लाय करू शकतात आफ्टर ग्रॅज्युएशन. परंतु जे विद्यार्थी हे प्लेन ग्रॅज्युएशन्स आहे ते विद्यार्थी देखील या 2 पदासाठी निश्चित स्वरूपाचा अप्लाय करू शकतात. 12वी नंतर काही विद्यार्थ्यांना NDA मध्ये अप्लाय करण्याची किंवा NDA मध्ये जाण्याची संधी मिळत नाही. त्या विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक अधिकारी स्तर मिलिटरीमध्ये प्राप्त करण्याची संधी ही सिरियस एक्झाम देते, ज्याला आपण कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम्स असं म्हटलं जातं. आणि UPSC या नावातील जो काही ट्रस्टवर्दीपणा आहे तोच ट्रस्टवर्दीपणा बहुतेक विद्यार्थ्यांना ही एक्झाम, या एक्झामची ट्रान्सपरन्सी, सिस्टीम ऑफ पॅटर्न्स अँड सिस्टीम ऑफ इव्हॅल्युएशन या गोष्टी निश्चितपणे आपल्याला अट्रॅक्टिव्ह करत असतात. नेक्स्ट आपण एक्झाम जर पाहिली 8 एक्झाम, पुणे आणि NDA हे एक सुंदर असं रिलेशनशिप आहे. कम्पॅरेटिव्हली 12वी नंतर 12वीला असताना या एक्झामची जर पाहिली अंडर ग्रॅज्युएट आपण त्याला म्हणूया, ही 16.5 to 19.5 वर्षातून 2दा होणारी एक्झाम NDA साठी आणि NA ज्याला आपण नॅव्हल अकॅडमी म्हटलं जातं, या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुढील काळामध्ये आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये ऑफिसर होण्याची अगदी तरुणपणी संधी देणारी ही NDA एक्झाम्स आणि नॅव्हल अकॅडमी एक्झाम्स. परंतु जर 12वीमध्ये आपल्याला NDA मध्ये NA जर जाता नाही आलं तर मागील स्लाइड्समध्ये मी जसं तुम्हाला मेन्शन्स केलं, सिरियस एक्झाम ही डेफिनेटली आपल्यासाठी असते. नेक्स्ट एक्झाम जर पाहिली तर कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस ज्याला आपण CMSE म्हटलं जातं, जे विद्यार्थ्यांनी MBBS कंप्लीट केलेलं आहे, यांची इंटर्नशिप अकॉर्डिंग टू द जे काही टेक्निकल पॉईंट्स आहेत त्या आधारे कंप्लीट होणारी आहे. त्या विद्यार्थ्यांना भारत सरकारचे इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज आहे किंवा इंडियन रेल्वेज आहे किंवा इतर तत्सम काही डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये केंद्र सरकार स्तरावर एक मेडिकल ऑफिसर होण्याची संधी दिली जाते. रिक्वायरमेंट या ठिकाणी मी मेन्शन्स केली, एक MBBS असणं किंवा फायनल इयरचं स्टुडंट असणं ही एक महत्त्वाची रिक्वायरमेंट आपल्याला दिसून येते. नेक्स्ट, अगदी दुर्लक्षित असणारं पद, या ठिकाणी जिओ सायंटिस्ट, यामध्ये जिओलॉजिस्ट येतात, जिओफिजिस्ट येतात किंवा केमिस्ट येतात किंवा आपण त्यांना जिओ केमिस्ट असं म्हणूया. हे प्रत्येक पदासाठी त्या त्या विषयातील ग्रॅज्युएशन हे रिक्वायरमेंट आपल्याला दिसून येते. हे ग्रुप Aचं पद आहे. त्याचबरोबर सब ज्युनियर जो काही हायड्रोलॉजिस्ट पद जे काही आपल्याला दिसून येतं सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डसाठी, हे सायंटिस्ट या एक्झामच्या थ्रू या पदानंतर एक सायंटिस्ट किंवा आपण म्हणूया की रिसर्चर म्हणून जॉईन करू शकतात. जसं मी मेन्शन्स केलं, जिओलॉजिस्ट, जिओफिजिक्स्ट, केमिस्ट, हे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ माइन्स आणि मिनिस्ट्री ऑफ वॉटर या डिफाईन किंवा वेल स्पेशलाइज डिपार्टमेंटमध्ये त्यांची रिक्वायरमेंट आपल्याला दिसून येते. आणि हायड्रोलॉजिस्ट हे जे काही पद आहे ते सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डमध्ये याची रिक्वायरमेंट आपल्याला दिसून येते. आणि जे काही अतिशय महत्त्वाचं पद आपल्याला जे काही सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहे, या ठिकाणी असिस्टंट कमांडर होण्याची संधी आपल्या तरुण चाप्सला दिली जाते. यामध्ये आपल्याला 4 सेंट्रल आर्म पोलीस फोर्स दिसून येतात, ज्याला आपण पॅरामिलिटरी फोर्सेस देखील असं म्हटलं जातं. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहेत, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स दिसून येतात, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स दिसून येतात आणि सशस्त्र सीमा बल दिसून येतात. यातील हे जे काही पद आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि इंडो तिबेटियन फोर्स, या ठिकाणी फिमेल अलाउड नाही आहे, बाकीच्या सर्व ठिकाणी फिमेल देखील अप्लाय करू शकतात.
हे सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट होण्याची संधी देणारं आपल्याला पद आहे. शेवटी ऑलमोस्ट आपण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही UPSC नावाशी निगडीत असणारी परीक्षा, याही पलीकडे आपण इतर 10 परीक्षा म्हणजे UPSC सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी ब्युरोक्रॅटची हायरार्की करण्यासाठी टोटल आपल्याला 11 एक्झाम घेताना दिसून येते. हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जरी असेल तरी देखील काही UPSCच्या तांत्रिक गोष्ट UPSCचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. कदाचित आपला एखादा विद्यार्थी जर MA इकॉनॉमिक्समध्ये असेल, कोणी जर जिओलॉजिस्टमध्ये काम करत असेल, कोणी जर स्टॅटिक्समध्ये काम करत असेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्यांना कल्पना देऊ शकाल की आपल्यासाठी जे UPSC एक्झाम देखील कंडक्ट करतं त्या पद्धतीने आपण निश्चित पद्धतीने तयारी करू शकतो. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.